स्थलांतराच्या प्रयत्न प्रकरणी आज कोर्टामध्ये आरोपींना हजर केलं होतं. नेमकं काय घडलंय कोर्टामध्ये, काय आता कोर्टाने पुढचे आदेश दिले? मुंबई नाका CR नंबर 163/26 या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी नामे अश्विनी चेनानी यांना माननीय न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने आरोपीस दिनांक 13 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. या अगोदर ह्या गुन्ह्यातील 6 आरोपी अटक आहेत. एकूण अटक आरोपींची संख्या आता 7 झालेली आहे. त्यातील 6 आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. या प्रकरणांमध्ये आत्तापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेल्या 6 आरोपींना माननीय न्यायालयाशी ट्रान्सफर वॉरंट घेऊन पुन्हा अन्य गुन्ह्यांमध्ये वर्ग करून घेण्यात येणार आहे. सध्या या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे. सर, या सगळ्या संदर्भामध्ये जो तपास सुरू आहे त्यामध्ये नवीन काही पुरावे किंवा महत्त्वाच्या काही खुलासे झाले नाही. या प्रकरणामध्ये माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की ज्या पीडित आहेत त्यांनी निर्भीडपणे पुढे यावं आणि आपल्यावरती झालेला अन्याय असेल तर आपण पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल करू शकता. तसेच या अनुषंगाने अन्यही कुठल्याही व्यक्तींना माहिती असल्यास ती देखील पोलिसांना संपर्क साधून माहिती देऊ शकतात. माहिती देणाऱ्या व्यक्तींचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. धन्यवाद. सर, आज MCR यामधील 6 आरोपी हे पोलीस कस्टडीत नसून ते न्यायालयीन कस्टडीत आहेत. त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेण्याकरता माननीय न्यायालयात ट्रान्सफर वॉरंट घेण्यात येणार आहे. धन्यवाद. मुंबई नाका CR नंबर 163/2016 में आज संशयित आरोपी नामे अश्विनी चेनानी इनको न्यायालय में हाजिर किया गया था. न्यायालय ने 13 अप्रैल 2026 तक पुलिस कस्टडी दी है. अन्य 6 आरोपी जो है वो MCR में है. उनका ट्रांसफ़र वारंट लेके उनको PC लेने वाले हैं. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.